कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मीरा काय सॉलिड डेकोरेशन केलेस यार, अख्खं घर सजवून टाकलेस। अरे जिना पण नाही सोडला, तिकडे पण फुलं लावली आहेस तू, आणि हॉल तर कमाल दिसतोय। आय एम लाइकिंग इट। अश्विनी आणि मयुरी तर सॉलिड आवडेल, खूप मनापासून केलंय तू सगळं। अरे एक गोष्ट सांग मला, ते एवढा मोठा बंगला आहे, म्हणजे आता फुलं लावली म्हणून बघितला मी, आपण सारखं इकडेच का भेटतोय स्टडी रूम मध्ये? हा श्रेयस, ते केकेची माणसं तुला बघून येत, भाल्या बऱ्याच वेळेला नजर ठेवून असतो, म्हणून शक्यतो ह्या रूम मध्ये मी भेटायला तुला बोलवते। बरं ते सगळं सोड, मला सांग, तुला सगळं डेकोरेशन आवडलंय ना? तू खुश आहेस ना? ते इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी। आणि इनफॅक्ट डेकोरेटर्स अजूनही आपल्या बरोबर आहेत, तुला त्यांना काही चेंजेस सांगायचे असतील तर सांग। एक मिनिट थांबताना मी वर बोलवते। हा ठीक आहे, चालेल। दुर्गेश, जरा डेकोरेशनची जी टीम खाली आहे त्या तिघांना वर पाठव। हा येत आहेत, आले हे। हा नमस्कार। नाही बाकी सगळं व्यवस्थित आहे दादा। ते जिन्यात तुम्ही सफेद फुलं लावली आहेत ना, त्याच्या जागी आपण जर अशी गुलाबी रंगीबिरंगी, जरा असं येल्लो जांभळी या कलरची फुलं लावू शकतो का? नाही म्हणजे अश्विनीला आवडतात ना जरा कलर, आणि तसंही विधी आपला साखरपुड्याचा आहे ना, ते सफेद फुलं बघून असं 13व्याचा विधी असं वाटतं। अच्छा मला सांगा, ते कार्पेटचं काय? कार्पेट कुठे टाकणार आहे आपण, आणि कुठल्या रंगाचं टाकणार आहे? सगळं प्लॅन केलेलं आहे, त्यांना जरा दाखवा ते आपण डिझाईन जे सिलेक्ट केले होते ते, तू एकदा बघून घे फक्त। सगळं प्लॅनिंग रेडी, तू फक्त चेक कर तुला काय मॉडिफाय करायचं असेल तर। हा फक्त तिकडे जरा लाईट जास्त लावा, म्हणजे फोटो छान येतात। ओके डन देन। हे बघा, सरांनी जे जे काही चेंजेस सांगितलेत ते सगळे व्यवस्थित उद्यापर्यंत रेडी झाले पाहिजेत, कारण परवा एंगेजमेंट आहे। मला अजिबात गोंधळ नकोय प्लीज, माझ्या मुलीची एंगेजमेंट आहे। येस, या तो। ओके सर। श्रेयस, काही गोंधळ होता कामा नाही रे। नाही होणार गोंधळ, तुला एवढे घाबरून असतात, काय गडबड करतील, सगळं होईल व्यवस्थित। तसं नाही रे, ह्या घरातलं पहिलंच फंक्शन आहे ना, इट्स व्हेरी स्पेशल। काही गोंधळ होता कामा नाही म्हणून जरा थोडी भीती वाटते। बघ, या सगळ्या नादात तुला मी पाणी पण नाही विचारलं। इट्स ओके, तू एवढी सगळी तयारी केलीस, एवढी मेहनत केलीस, हेच खूप आहे माझ्यासाठी। एनिवे मला निघायला हवं, मला अश्विनी बरोबर बाहेर जायचं। एक मिनिट थांब, तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे। अरे बापरे, आता काय? कशी दिसेल ग ही साडी? छान आहे। हे ऐक, जेनी मावशी मेहंदी काढेल ना, मग मेहंदी काढल्यानंतर त्याच्यावर निलगिरीचं तेल लाव, म्हणजे मेहंदी छान रंगते। काय कुठे लक्ष आहे तुझं? तुझ्याशी बोलते मी, काय झालं? आई बाबांना मगाशी मीरा मॅडमचा फोन आला आणि ते अचानक गेले। मला नाही पटलं का त्यांचं असं जाणं। तुला काहीच नाही वाटत आहे का? हसतेस काय आई? तू चिडलं पाहिजे। असू नाही तर काय करू मयू, सांग ना मला। अगं आमच्या लग्नाला किती वर्ष झाली आहेत आता, आणि तसंही ना हे माझ्यापासून कधीच काहीच लपून ठेवत नाही। अगं मीरा आणि हे खूप जुने मित्र आहेत, आता इतक्या वर्षांनी भेटल्यावर त्यांना खूप काही बोलायचं पण असेल ना। आणि तसंही तुझा साखरपुडा आपण मीराच्या बंगल्यात करतोय की नाही, कदाचित त्याविषयीच काहीतरी बोलायचं असेल म्हणून गेले असतील। अगं पण सांगायला पाहिजे ना, असं न सांगता कसं गेले? अगं कसं सांगतील, त्यांचं सरप्राईज फुटेल ना। सरप्राईज म्हणजे? अगं तुझ्या बाबांना सरप्राईजेस द्यायला आवडतात ना, म्हणून काहीतरी त्यांचा प्लॅन असेल, बस एवढंच। तुला कसं ओळखता येतं का बाबांच्या मनातलं? म्हणजे आता या जागी प्रतीक असताना मी फार चिडले असते त्याच्यावर। अगं किती वर्ष झालीत आमच्या लग्नाला आता, आणि इतक्या वर्षानंतर ना संसार मुरतो। आपल्या जोडीदाराच्या मनात काय आहे हे बरोबर कळतं। हे बघ, आता रात्री आम्ही डिनरला गेलो ना, मग ते मीराच्या घरी काय घडलंय, काय बोलले, हे सगळं सविस्तर सांगतील। तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस ग। तू मस्त मेहंदी लाव। अरे काय सगळं एवढं का अरेंज केलंय? कशासाठी काय? कम ऑन,
इतक्या वर्षानंतर मला माझा जुना मित्र भेटतोय, मला त्याच्याबरोबर कॅन्डल लाईट डिनर करावंसं वाटलं म्हणून. नाही नाही, दॅट्स नॉट पॉसिबल. मला अश्विनी बरोबर जायचं डिनरला आज. ओ, तुझी आज अॅनिव्हर्सरी नाही का? माझ्या डोक्यातनं ऍब्सोल्युटली निघून गेलं. मी काय म्हणते, आपण अश्विनीला इकडेच बोलून घेऊयात का? नाही नाही नको, आम्ही दोघंच जाणार आहोत. सो मला निघायला हवं. बरं ठीक आहे, हरकत नाही, पण मी स्वीट डिश केली आहे. ऍटलीस्ट डिझर्ट तरी घेऊन जा, मी पार्सल देते. चालेल? हो पण पटकन दे. हो हो हो. आले. हा धर, नीट घेऊन जा. हो चल निघतो मी. हॅपी अॅनिव्हर्सरी वन्स अगेन. आणि सॉरी माझ्यामुळे लेट झालं. हो आता अजून लेट नको, येतो मी. आई ग, मीरा, मीरा बस. आई ग. मीरा काय प्रकार आहे असं? का किती लागलंय तुला? नाही माहिती मला. दाबून धर. हे फर्स्ट एड बॉक्स आणा कोणीतरी. अश्विनी, हे बघ, ह्यांना मी ना मयुरीच्या मेहंदीबद्दल सगळं सांगितलं, सगळं डिझाईन वगैरे पण सांगितलंय. सो आता त्या मेहंदी काढायला घेते. ओके? खरं तर ना मयूची मेहंदी काढताना ना मला इथे थांबायचं होतं, पण प्लॅन कॅन्सल केला ना तर यांना वाईट वाटेल आणि चिडतील उगाच. डोंट वरी, मेहंदी फंक्शनचा सुपरवाइज मी करते आणि तू तुझा प्लॅन बदलू नकोस. हो 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 हो. कुहू, सुपरवाईज? तुला शाळेत असं सगळं शिकवतात का ग? सगळं. तुम्हाला वाटतं तेवढी लहान नाहीये मी. आणि आता हो, मी मयुरी दीदीच्या शेजारी बसणार आहे आणि तिला मध्ये मध्ये भूक लागली तर तिला भरवणार आहे आणि तहान लागली तर तिला पाणी पण देणार आहे किंवा ज्यूस देणार आहे. माझी कू. तुला मिस करणार आहे. आई इट्स ओके. तू ऑलरेडी बाबांचा खूप टाइम मिस केलायस ग. आता एन्जॉय कर. आणि तसंही जेवण झाल्यावर लगेच घरीच येणार आहेस ना, मग आपण खूप धमाल करूया. आणि आई, तुला माहितीये दीदूने ना इतकं डेंजर डिझाईन सिलेक्ट केलंय ना की त्याला काढायलाच खूप 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 तास लागणार आहेत. खूप. आणि आमचंही जेवण झालं ना की मी लगेच येते. हे काय लग्न घरात एवढी शांतता काय? हा, मेहंदी वगैरे सुरू असताना छान छान गाणी म्हणण्याची पद्धत आहे की नाही? हा, अरे छान छान मजा मस्ती केल्याशिवाय हे घर लग्न घर कसं वाटणार? हा, चला गाणी लावा. मी लावते गाणी. आणि मी डान्स करते. काकू माझा डोळा वाचला. तुझ्या प्रत्येक हालचालीवर आमची नजर आहे. जास्त चालाकी केलीस तर खलास करायला कमी नाही करणार. हा काय प्रकार आहे मीरा? हे काही नवीन नाहीये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.